नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महिला आणि बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया पुन्हा एकदा जिल्हानिहाय सुरू झाली असून अहिल्यानगर महानगरपालिका अंतर्गत ही भरती प्रक्रिया सध्या राबवली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी त्याचबरोबर प्रत्येक महानगरपालिकासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तर अहिल्यानगर महानगरपालिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2026 एकूण 80 जागांसाठीची जाहिरात आली असून 12वी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. परीक्षा नसून फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत. तर 12वी पास उत्तीर्ण महिलांसाठी एक चांगली संधी असणार आहे. 80 जागांसाठीच्या या भरतीबाबतची सगळी माहिती जाणून घेऊयात. त्याचबरोबर अशाच तुमच्या जिल्ह्यांतर्गत भरती प्रक्रिया जी आहे अंगणवाडी सेविका मदतनीससाठीची ही अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर पहिल्यांदा पाहूयात एकूण पदे किती आहेत. तर अहिल्यानगर महानगरपालिकेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी एकूण 80 रिक्त जागांसाठीची जाहिरात ही प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज कसा करायचा, तर या भरतीसाठी फक्त ऑफलाईन अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत. पोस्टाने किंवा कुरिअरने अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. उमेदवार स्वतः संबंधित कार्यालयात जाऊन अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जाऊन अर्ज जो आहे हा जमा करावा लागणार आहे. शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी अर्जदार महिला किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि 12वीचे गुणपत्रक जोडणं सुद्धा अनिवार्य आहे. त्याच्यानंतरनं याशिवाय ही पदवी, पदव्युत्तर पदवी, टी-एड, बी-एड किंवा इतर उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास याचीही निवड प्रक्रियेमध्ये फायदा हा मिळू शकतो. महत्त्वाची अट म्हणजे 12वीमध्ये मराठी विषय असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा सर्वसाधारण महिलांसाठी उमेदवारांसाठी 18 ते 35 वर्ष, विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष ठेवण्यात आली आहे. रहिवाशी अट आहे. या भरतीसाठी अर्ज करणारी महिला अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील स्थानिक रहिवाशी असणं आवश्यक आहे. रहिवासाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल किंवा मान्य कागदपत्र जोडावे लागतील. त्याचबरोबर ज्या महिलांना 2पेक्षा जास्त मुली आहेत त्या भरतीसाठी पात्र ठरणार नाही आहेत. हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. आवश्यक कागदपत्र अर्जासोबत खालील कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. 12वीचं गुणपत्रक, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रहिवाशी पुरावा, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, त्याच्यानंतर विधवा प्रमाणपत्र लागू असल्यास, अनाथ प्रमाणपत्र पत्र जे आहे लागू असल्यास, अनुभव प्रमाणपत्र असल्यास, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. निवड प्रक्रिया या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जास्त टक्केवारी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र आढळल्यास निवड झाल्यानंतर नियुक्ती रद्द केली जाऊ शकते. पगार अंगणवाडी मदतीस मासिक मानधन जे आहे 7,500 प्रतिमाह दिलं जाईल. नियुक्ती नंतरची अट आहे निवड झालेल्या उमेदवाराने 30 दिवसांच्या आत कामावर रुजू होणं आवश्यक आहे. अन्यथा नियुक्ती हे रद्द केली जाऊ शकते. अर्जामध्ये कोणती माहिती भरायची आहे, तर अर्जामध्ये खालील माहिती भरायची आहे. पूर्ण अर्ज फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, चेक करू शकता. पूर्ण नाव भरायचं आहे, जन्मतारीख, पत्ता आहे, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक, शैक्षणिक माहिती, वैवाहिक स्थिती, मुलांची संख्या, अनुभव असल्यास त्याची माहिती, संबंधित अंगणवाडी किंवा केंद्र क्रमांक किंवा बीट क्रमांक जो आहे हा टाकायचा आहे. शेवटी फोटो लावून स्वाक्षरी आणि दिनांक लिहिणं अनिवार्य. अर्ज जमा करण्याचा पत्ता सुद्धा दिलाय. अर्ज हा जमा करायचा आहे बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी, अहिल्यानगर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, साताळकर हॉस्पिटल शेजारी, दिल्ली गेट, अहिल्यानगर. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जी आहे 11 ते 5 अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे. 11 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख ही 22 जुलै 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे अर्जातील सर्व माहिती ही खरी असणं आवश्यक आहे. सर्व कागदपत्र जोडल्याशिवाय अर्ज हा स्वीकारला जाणार नाही आणि अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात एकदा पूर्ण वाचणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने अहिल्यानगर महानगरपालिकेअंतर्गत
अंगणवाडी सेविका मदतनीससाठीची जाहिरात आली असून प्रत्येक जिल्हा, तालुका त्याचबरोबर महानगरपालिका निहाय भरती प्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. तर या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.